जेवणाच्या सुट्टीनंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। पक्षातल्या आमदारांनी वेगळं होऊन स्वतंत्र ओळख निर्माण करणं हा पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार असल्याचा दावा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी या अगोदरच न्यायालयामध्ये केलाय। जेवणाच्या सुट्टीनंतरचे अपडेट घेण्यासाठी प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, अगदी 3 ते 4 मिनिटांपूर्वी लंच ब्रेक नंतर पुन्हा सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा सगळे न्यायमूर्ती आणि वकील कोर्टरूममध्ये आले त्याच्यानंतर थोडासा एक हलका फुलका क्षण सुद्धा पाहायला मिळाला, कारण थोडंसं वातावरण गरम होतं, त्याच्यामुळे एसी चालू करण्याची गरज आहे का असं विचारलं। त्याच्यानंतर शिंदे गटाचे जे वकील होते मनिंदर सिंह यांच्याकडे बघून सरन्यायाधीशांनी टिप्पणी पण केली की एसीची गरज वातावरण गरम झाल्यामुळे आहे की कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटमुळे हीट वाढलेली आहे असं सुद्धा त्यांनी विचारलं। आणि त्याच्यानंतर आता पुन्हा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। कपिल सिब्बल कालपासून हा युक्तिवाद करतायत। आजचा त्यांचा जो युक्तिवाद होता तो व्हीपच्या संदर्भातला होता आणि नंतर एक 7-8 प्रश्न त्यांनी या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये मांडलेले आहेत की ज्याची उत्तरं मिळणं आवश्यक आहे। आता लंच नंतर पुन्हा एकदा ते लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी यातला महत्त्व आणि त्यातला फरक जो आहे ते कोर्टाला सांगतायत। आज खरं तर 3:30 वाजेपर्यंत घटनापीठाचं कामकाज चालणार आहे, म्हणजे आता केवळ 1 तास बाकी आहे। त्याच्यानंतर निवडणूक आयोगाच्या संदर्भातली सुनावणी सुद्धा होणार आहे। प्रशांत, या संदर्भातल्या अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा येऊच। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा आपला युक्तिवाद सुरू केलाय। त्यांचा युक्तिवादाचा प्रमुख मुद्दा हा आमदारांच्या अपात्रतेचा आहे। अध्यक्ष त्यांना अपात्र ठरवू शकत नसतील तर मग घटनापीठानं या संदर्भातली कारवाई करावी का? जर तसं करायचं झालं तर कोणते मार्ग उपलब्ध आहेत? आणि जर हा विषय पुन्हा एकदा विधिमंडळाकडे द्यायचा असेल तर काटे कसे उलटे फिरवता येतील? या सगळ्यावर सध्या खल सुरू आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। अर्थातच कोणताही निर्णय अजून तरी कोर्टाचा आलेला नाही। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातले पुढचे आणखीन काय महत्त्वाचे मुद्दे असतील आणि कपिल सिब्बल यांच्या सोबतच ठाकरे गटाचे आणखीनही वकील म्हणजे अभिषेक मनु सिंघवी हे सुद्धा युक्तिवाद करतील। त्यांच्या युक्तिवादामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे येणार आहेत याकडे लक्ष लागलंय। मात्र प्रामुख्याने सध्या जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये 10व्या सूचीचा उल्लेख वारंवार येतोय। 10व्या सूचीनुसार जे आमदार पक्षामधून बाहेर गेले त्यांना अपात्र ठरवायचं असेल तर जी कारवाई सुरू झाली होती ती कारवाई पुन्हा पुढे सुरू ठेवता येईल का? आणि जर ती ठेवायची असेल तर त्यावेळेस जे विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांच्याच अध्यक्षतेखाली ती सुरू ठेवता येईल का? या सगळ्याबद्दलचा युक्तिवाद सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे। बहुमत चाचणीच्या अंतिम निकालावर सुद्धा कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतलाय, कारण कपिल सिब्बल यांचं म्हणणंच प्रामुख्याने हे आहे की घटनेच्या 10व्या सूचीनुसार काही आमदार जर पक्ष सोडून बाजूला गेले तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करता येते। अपात्रतेच्या कारवाईसाठी नोटीस देण्यात आली होती, मात्र हे सगळे आमदार सुप्रीम कोर्टामध्ये आले। सुप्रीम कोर्टाने त्यांना वेळ वाढवून दिली आणि ही वेळ वाढवून दिलेली असतानाच दरम्यानच्या काळामध्ये विधिमंडळामध्ये बहुमताची चाचणी पार पाडली आणि नवं सरकार अस्तित्वात आलं। त्यामुळे सगळ्या एकूणच प्रक्रियेला त्यांनी आक्षेप घेतलाय। नव्या अध्यक्षांच्या निवडीलाही आक्षेप घेतलाय। लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झाली आहे आणि आम्हीच खरा पक्ष हा जो शिंदेंनी युक्तिवाद केलाय तो अयोग्य असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय। एकनाथ शिंदे यांच्या गटानं आम्हीच खरी शिवसेना असा युक्तिवाद वारंवार केलेला आहे। निवडणूक आयोगानं त्यांना शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शुक्रवारीच देत असल्याचा निर्णय घेतलाय। त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हा युक्तिवाद आहे आणि वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये या याचिका दाखल झालेल्या आहेत, जे उत्तर दिली गेलेली आहेत, जे लेखी ॲफिडेव्हिट सादर झालेली आहेत, त्या सगळ्यामध्ये आम्हीच खरी शिवसेना असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडनं करण्यात येतो आणि त्यालाच कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतलाय। आम्हीच खरा पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद अयोग्य असल्याचं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। 29 जूनच्या बहुमत चाचणीबाबतच्या निकालावर सुद्धा आज कोर्टामध्ये चर्चा झाली। राजकीय पक्षच पक्षाला निर्देश देतो असं म्हणणं आहे, कारण राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत। राजकीय पक्ष म्हणजे तो पक्ष जो कार्यकर्त्यांचा बनलेला असतो, जिथे पक्षाची कार्यकारिणी असते, जी पक्षाच्या घटनेनुसार चालतो, आणि विधिमंडळ पक्ष म्हणजे तो पक्ष जे पक्षाच्या तिकिटावर विधिमंडळामध्ये निवडून गेलेले असतात त्यांचा एक गट। तर विधिमंडळ पक्षामध्ये शिंदे गटाचं पारडं जड आहे, मग ते लोकसभा असू देत किंवा विधानसभा असू देत, पण तेच पारडं त्यांचं संघटनात्मक पक्षामध्ये जड नाहीये असं कपिल सिब्बल यांचा दावा आहे। आणि कपिल सिब्बल यांचा पुढचा दावा हा सुद्धा आहे की राजकीय पक्ष, संघटनात्मक पक्ष हाच विधिमंडळ पक्षाला निर्देश देऊ शकतं आणि त्याच दृष्टीने कोर्टाने विचार करावा असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्या वतीने करण्यात येतोय।
अपात्रतेच्या मुद्द्याबाबत घटनापीठामार्फत निर्णय दिला जाऊ शकतो का, हा अत्यंत कळीचा मुद्दा, घटनेचा मुद्दा या केसमध्ये पुन्हा पुन्हा चर्चेला येतोय. कारण भारताच्या राज्यघटनेचा विचार केला तर अपात्रतेचे अधिकार हे अध्यक्षांना देण्यात आलेले आहेत, विधिमंडळाच्या अध्यक्षांना. आणि सहसा विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये न्यायपालिका हस्तक्षेप करत नाहीत. अलिखित नियम आहेत की प्रत्येकाची कार्यक्षेत्र वेगवेगळी आहेत आणि एक दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपण हस्तक्षेप करू नये. मात्र जर परिस्थिती अशी असेल, वेगळी असेल, तर मात्र घटनापीठानं यामध्ये हस्तक्षेप करावा का, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या केसच्या निमित्तानं समोर आलाय. आणि हा मुद्दा फक्त याच केसला लागू राहणार नाही, कारण या मुद्द्यासंदर्भात जर काही महत्त्वाचा निर्णय दिला गेला तर तो निर्णय फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण देशासाठी लागू होईल आणि मग तो सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा निर्णय असेल. त्यामुळे 10व्या अनुसूचीनुसार आमदारांना अपात्र ठरवावं का, जर तसं करायचं असेल तर घड्याळाचे सगळे काटे उलटे फिरवत परिस्थिती जी जून महिन्यामध्ये होती तशीच करायची का, आणि ते करायचं असेल तर ते कसं करायचं, या सगळ्या संदर्भात सध्या कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते हे मांडतायत की अपात्रतेची कारवाई ही घटनापीठानं करावी का. अर्थात हा मुद्दा त्यांनी कालही मांडला होता. काल सुद्धा सुप्रीम कोर्टानं या मुद्दा ऐकून घेतल्यानंतर एक टिप्पणी केली होती आणि आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा मांडलाय. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडे. प्रशांत, आता पुढची अपडेट. पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या गोष्टी केल्यानंतर तुमच्यावरती ती कारवाई होऊ शकते, उल्लंघनासंदर्भातले नेमके काय नियम आहेत हे कपिल सिब्बल कोर्टरूममध्ये वाचून दाखवतायत. आणि त्या दृष्टीनं लेजिस्लेटिव्ह विंग आणि पॉलिटिकल पार्टी याच्यामधला संतुलन किंवा पॉलिटिकल पार्टीचं महत्त्व नेमकं कधी लेजिस्लेटिव्ह पार्टीने किंवा आमदारांनी लक्षात घेणं आवश्यक आहे, या गोष्टी ते कोर्टाला वाचून दाखवतायत. 10th शेड्यूलमधल्या आणि वेगवेगळ्या ज्या तरतुदी आहेत त्याचं वाचन ते आता कोर्टासमोर करतायत. बरोबर आहे. 10th शेड्यूल, 10वी अनुसूची हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. कारण या अनुसूचीनुसार साधा नियम हा आहे की पक्षातले काही आमदार जर पक्षाच्या बाहेर जात असतील तर ते अपात्र ठरवले जातात जर ते कोणत्या पक्षामध्ये मत झाले नाहीत. 2/3 या संख्येने जर आमदार बाहेर गेले, शिंदे गटाच्या बाबतीमध्ये हा आकडा गाठला गेलेला आहे. त्यामुळे 2/3 आमदार जर बाहेर गेले तर ते दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला विलीन करू शकतात. मात्र तसं एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाबतीत झालेलं नाही आणि हाच मुद्दा होता ज्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुद्धा याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलाय तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलाय. एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह देण्यात आलंय. याच्या विरोधात सुद्धा, या निर्णयाच्या विरोधात सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही याचिका स्वतंत्रपणे सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टासमोर आजच येणार आहे. आणि या अगोदर ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या याचिकांवर सुनावणी होत असताना सुद्धा हाच मुद्दा पुन्हा पुन्हा समोर येतोय की अपात्रतेच्या कारवाईचं काय करायचं, जर ती कारवाई आत्ता करायची असेल तर ती कशी करायची. कारण जर अपात्रतेच्या मुद्द्यावरची कारवाई आता करायची ठरली तर मात्र सुप्रीम कोर्टाला, विधिमंडळाला घड्याळाचे सगळे काटे उलटे फिरवावे लागतील. आणि तसं ते फिरवता येतील का, ते कोणत्या परिस्थितीमध्ये फिरवता येतील, आणि जर तसं झालं तर त्याचे परिणाम काय असतील, त्यासाठी अटी कोणत्या असतील, आणि त्यानंतर जर याचिका झाल्या, त्यानंतर जर आक्षेप घेतला तर पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर येता येईल का, या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात सध्या युक्तिवाद सुरू आहे. आणि अशा पद्धतीने जर पक्ष ताब्यात घेतले गेले तर सगळी यंत्रणा कोलमडून पडेल असा कपिल सिब्बल यांचा दावा आहे. पक्षाच्या विरोधात मतदान म्हणजे पक्षाशी बेईमानी असा कपिल सिब्बल यांचा दावा आहे. आणि हा दावा करत असताना प्रामुख्यानं पार्श्वभूमी आहे ती अध्यक्षांची जी निवड झाली होती ती आणि बहुमताची जी चाचणी झाली होती ती. त्यामुळे कपिल सिब्बल हे वारंवार फक्त एका केस पुरता मुद्दा उपस्थित करत नाहीये तर एकूण यंत्रणेचा विचार करता ही केस कशी विचारात घेतली जाईल याचाही ते वारंवार उल्लेख करतात आपल्या युक्तिवादामध्ये. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, कलम 176चा दाखला कपिल सिब्बल यांच्याकडनं दिला जातोय, काय नेमकी पार्श्वभूमी आहे याची? नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं उल्लंघन कुठं होतं आणि काय गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे 10th शेड्यूल लागू होतं याची सविस्तर माहिती जी आहे ती त्यांनी कोर्टाला दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता त्यांचा युक्तिवाद जो आहे तो शेवटाकडे खरं तर सुरू आहे. म्हणजे आज सकाळी ज्या पद्धतीने त्यांनी युक्तिवाद केलेला आहे त्याच्यामधले अनेक मुद्दे जे आहेत ते मगापासून आपण चर्चा त्याच्यावरती करतोय. आणि आत्ता या सगळ्या संदर्भात पुन्हा म्हणजे
10th शेड्यूलच्या अंतर्गतच हा सगळा मुद्दा जो आहे तो मुळामध्ये किंवा ही केस जी आहे ती ठाकरे गटाची उभारलेली आहे आणि त्यामुळे 10th शेड्यूलच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा येतात हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी कोर्टाला केलेला आहे. 10व्या अनुसूचीचा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं वारंवार उपस्थित केला जातोय. रादर कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये या केसच्या पार्श्वभूमीवर केलाय तो सगळा युक्तिवाद हा प्रामुख्यानं 10व्या अनुसूचीच्यावर आधारित आहे आणि याचाच आधार घेत कपिल सिब्बल यांचा संपूर्ण युक्तिवाद कालपासून सुद्धा सादर झाला. आमदारांना ज्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली ती कारवाई पुढे जर चालू ठेवायची असेल तर काय करायचं हा मुद्दा आहे. कपिल सिब्बल यांनी काल जेव्हा हा मुद्दा कोर्टामध्ये उपस्थित केला होता तेव्हा कोर्टानेही त्यांना विचारलं होतं की तुम्हीच सांगा की आता या परिस्थितीमध्ये मार्ग काय काढायचा. कपिल सिब्बल यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की 7 दिवसांची मुदत द्यावी आणि अपात्रतेच्या मुद्द्यावर जो काही निर्णय असेल तो घ्यायला सांगावा विधिमंडळाला. मात्र तो फक्त चर्चा होती. अशा प्रकारची भूमिका घेणं हे राजकीय पक्षांचं काम आहे. ते ज्या भूमिकेबद्दल म्हणतात ती भूमिका आहे प्रतोद निवडण्याची. प्रतोद निवडण्याची भूमिका राजकीय पक्ष घेऊ शकतो कारण प्रतोदच्या माध्यमातून राजकीय पक्षाची भूमिका आमदारांपर्यंत पोहोचते असा युक्तिवाद कपिल सिब्बल हे घेत आहेत आणि हे भूमिका घेणं राजकीय पक्षाचं काम आहे असं कपिल सिब्बल यांचं मत आहे. प्रशांत, कपिल सिब्बल हे स्पेसिफिक मुद्द्यांवर ना आता जनरल मुद्द्यांकडे येत आहेत असं वाटतंय. नक्कीच त्यांच्या युक्तिवादाचा शेवट ते या गोष्टीनं करू इच्छित आहेत की आपल्या संपूर्ण लोकशाही सिस्टीममध्ये पॉलिटिकल पार्टी याचं महत्त्व जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. जे विधिमंडळ पक्ष आहेत ते त्याचा एक भाग आहेत, पण जर लोकशाही टिकवायची असेल तर मुळामध्ये राजकीय पक्ष टिकणं आणि त्याचे नियम जे आहेत ते सगळ्यांनी पाळणं हे आवश्यक आहे. केवळ लेजिस्लेटिव्ह विंगमधल्या काही निर्णय घेतले म्हणून ते राजकीय पक्षाचे निर्णय जर आपण म्हणू लागलो तर अशा पद्धतीनं देशातली जी पक्षीय लोकशाहीची सगळी रचना जी आहे ती मोडकळीस येईल अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे आणि त्या अर्थानं त्यांचा युक्तिवाद जो आहे तो आता जवळपास संपल्याचं दिसतं आहे. आता कदाचित याच्यानंतर डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी हे ठाकरे गटाच्या वतीनं पुढचा युक्तिवाद करतील. बरोबर. ठाकरे गटाच्या वतीनं आणखी एक युक्तिवाद समोर येणार आहे कारण अभिषेक मनु सिंघवी यांनी वारंवार ठाकरे गटाची बाजू मांडलेली आहे. मग ती सुप्रीम कोर्ट असू देत किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असू देत सर्वकडेच कपिल सिब्बल यांच्या पाठोपाठ अभिषेक मनु सिंघवी यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. त्यामुळे एकदा अपात्रतेच्या मुद्द्यावर कपिल सिब्बल यांनी इतका मोठा युक्तिवाद केलेला असताना आता अभिषेक मनु सिंघवी हे पुन्हा याच मुद्द्यावर युक्तिवाद करतायत की आणखीन कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडतात याकडे लक्ष असेल. मात्र हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या युक्तिवादाच्या शेवटाकडे येताना कपिल सिब्बल यांनी प्रामुख्यानं या मुद्द्यांचा आधार घेतलाय की जरी या केसपुरते आपण या मुद्द्यांचा विचार करत असलो तरी आपल्याला एक मोठं चित्र बघितलं पाहिजे कारण या केस जो निकाल असेल या केसच्या बाबतीत जे निर्णय घेतले जातील त्या निर्णयांचा विचार हा पुढच्या सगळ्याच केसेसमध्ये होईल. एक आणि दुसरा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्ता जे आहे ते तसंच चालू दिलं तर मात्र पक्षीय जी लोकशाही आहे आपल्या देशामधली विविध प्रादेशिक पक्षांच्या आधारानं सुद्धा आपलं जे काम चालतं त्या सगळ्यावरच मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं विचार करत असताना फक्त या केसपुरता विचार करू नये तर एकूण देशातल्या लोकशाही व्यवस्थेचा, राजकीय व्यवस्थेचा, पक्षीय व्यवस्थेचा विचार या सगळ्यामध्ये करावा असा मुद्दा कपिल सिब्बल मांडतायत. आपल्या एकूण युक्तिवादाला एक शेवटचं कोंदण देत असताना एक शेवटचं कव्हर करत असताना ते हे सगळे मुद्दे मांडतायत कारण हा प्रश्न फक्त कुठल्या एका पक्षाचा नाहीये, कोणत्या एका राज्याचा नाहीये तर हा या सगळ्या संदर्भातला जो निर्णय येईल तो देशाच्या राजकारणामधला एक महत्त्वाचा निर्णय असेल. जसं आपण या केसमध्ये प्रामुख्यानं नबाम रेबिया केसचा वारंवार उल्लेख ऐकला तसाच महाराष्ट्रातल्या या केसचा जो काही निकाल असेल तो यानंतर येणाऱ्या या संदर्भातल्या सगळ्या केसेसना लागू होईल. त्यामुळे नेमके कोणते पायंडे घालून दिले जातात, कोणते प्रेसिडेंट या केसनं सेट होत आहेत या सगळ्याकडेच लक्ष असणार आहे आणि त्याच दृष्टीनं कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे कोर्टानं फक्त या केसकडे केस म्हणून न पाहता एक व्यवस्था म्हणून सुद्धा पाहावं आणि त्या दृष्टीनं निर्णय द्यावात असा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा अखेर होतानाचा मुद्दा आहे. आणि प्रामुख्यानं त्यांचा मुद्दा हाच आहे की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे दोन वेगवेगळे पक्ष कोर्टानं ध्यानात घ्यावेत आणि सगळे अधिकार प्रामुख्यानं मोठे अधिकार हे राजकीय पक्षाकडे असावेत, विधिमंडळ पक्षाकडे नसावेत. कारण तशी व्यवस्था जर निर्माण झाली तर पक्षीय लोकशाही, पक्षीय
राजकीय व्यवस्था आपल्या देशातली धोक्यात येईल असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे। विधिमंडळामध्ये निवडून गेलेल्या आमदारांनी जर पक्ष आपला आहे असं म्हटलं तर ते व्यवस्थेला, लोकशाहीला घातक असेल, हा कपिल सिब्बल यांचा मुद्दा आहे। आणि जर हा मुद्दा रास्त ठरवायचा असेल तर आमदारांवर जी अपात्रतेची नोटीस बजावली गेली होती त्या नोटीसवर कारवाई व्हावी, विधिमंडळाकडून ही कारवाई व्हावी आणि जर तसं करता येत नसेल तर घटनापीठाने याबाबतची कारवाई करावी असा कपिल सिब्बल यांचा मुद्दा आहे। मात्र कपिल सिब्बल यांचा हा शेवटचा मुद्दा ध्यानात घेतला तर तो एक मोठा घटनात्मक पेच असू शकतो, कारण घटनापीठाने आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणं हे विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये न्यायपालिकेने जाण्यासारखं होईल आणि अशी गोष्ट ही आपल्या व्यवस्थेमध्ये अजूनही घडलेली नसल्यामुळे न्यायपालिकेसाठी ही मोठी गोष्ट असेल। त्यामुळे या संदर्भात कोर्ट नेमका काय निर्णय घेतो याकडे लक्ष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।